अजून त्याचा नोंद झाली नाही बो आईने लेकराला धोका दिला असं कधी झालं का? पाठीमागच्या काळात एक घटना घडली. गंगा नदीमध्ये एक नाव बुडाली होती बघा. नाव बुडाली आणि आईजवळ लेकरू होतं. लेकरू असताना आईने नाव बुडत आहे म्हणून लेकराला काय मारली? मिठी. माझं लेकरू माझ्यापासून बाजूला जाऊ नये. मी गेले तर चालेल पण माझं लेकरू वाचलं पाहिजे. पण कर्मधर्म संयोगाने 50ची 50 लोक त्याच्यामध्ये गेले. चित्र पाहायला एक मिळालं की जिवंतपणे सुद्धा आईने लेकराला मिठीच मारली होती आणि मेल्यानंतर सुद्धा आईने लेकराला मिठीच मारली होती. लोक मिठी सोडवण्याचा प्रयत्न करत होते. मेल्यानंतर सुद्धा मिठी सुटत नव्हती. कारण ती कोण होती? आई होती. भगवान पंढरीश परमात्म्याच्या सेवेकरता, साधू संतांच्या सेवेकरता, आपण सर्व वारकरी महानुभाव आपल्या सर्वांच्या सेवेकरता, वारकऱ्यांच्याही सेवेकरता, सुपनर परिवाराचं अस्तित्व, सुपनर परिवाराचं मांगल्य, हरिभक्त परायण वैकुंठवासी कैलासवासी प्रेममूर्ती पार्वताई सोमाजी सुपनर आईंच्याही सेवेकरता आणि आत्मउद्धाराकरता निवडलेला अभंग, कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती, योग्याची माऊली, साधकांचे मायबाप, ज्ञानेश प्रिय, ज्ञानियांचे शिरोमणी, अखिल कोड ब्रह्मांड नायक, रुक्मिणी प्राणसंजीवन वल्लभ, जगताधार भगवान पंढरीश परमात्म्याचे लाडके एवं लढिवाळ असणारे भक्त, अर्थातच देहू निवासी, पंचमवेद पंचम पुरुषार्थ आपलासा करणारे, 16व्या शतकामध्ये विश्वाचं कल्याण व्हावं, जगत दुःखाकडे न जाता त्याला सुखाची प्राप्ती व्हावी याच्याकरता रात्रंदिवस तळमळ करणारे संत, अर्थात श्रीमंत तुकोबारायांच्या जीवनातील अतिशय महत्त्वाचा आणि प्रासादिक असणारा हा अभंग आहे. अभंगाचा अन्वय गोड आहे. शेवटचा दिवस ज्यांचा गोड झाला हा त्यांच्या अनुभवाचा अभंग आहे. मग आता शेवटचा दिवस गोड झाला म्हणजे काय? आयुष्यभर जो परमार्थ केला त्या परमार्थाची फलश्रुती म्हणजे आजचा अभंग. आयुष्यभर जे तप केलं त्या तपाची फलश्रुती म्हणजे आजचा अभंग. आयुष्यभर जी साधना केली त्या साधनेचं फलद्रूप झालेलं ते आजचा तो अभंग आहे. काय तुकोबाराय म्हणतात, 42 वर्ष ईश्वराचं अनुष्ठान केलं आणि मी शेवटच्या पेपरमध्ये काय झालो? पास झालो. शेवटचा पेपर दिला. मग शेवटच्या पेपरमध्ये काय म्हणतात? याच साठी केला होता अट्टहास, शेवटचा दिवस गोड व्हावा. का म्हणावं लागलं तुकोबारायांना असं? शास्त्र ग्रंथ पंथ असं शिकवतात. ते म्हणतात अन्न, वस्त्र, निवारा आणि मान या 4 गोष्टी करता माणसं अहोरात्र प्रयत्न करतायत, अहोरात्र पळतायत, अहोरात्र प्रयत्न करतायत. इतके प्रयत्न करू राहिले माना करता, अन्ना करता, वस्त्रा करता, निवारा करता, खूप प्रयत्न करू राहिले. पण तुकोबारायांना पाहायला मिळालं की एकही असा दिसत नाही की त्याला आत्मउद्धार व्हावा असं वाटू राहिलं. ते म्हणतात असा एकही प्रयत्नवादी पुरुष दिसत नाही का त्याला शेवटच्या दिवसाची काळजी आहे. याच्याकरता पळू राहिले. सांगणाराही पळतो, ऐकणाराही पळतात. पण शेवटचा दिवस गोड होण्याकरता या विश्वाच्या पाठीवर संतच प्रयत्न करतात, साधकच प्रयत्न करतात. अज्ञानरूपी पामर प्रयत्न करतो, जिज्ञासू प्रयत्न करतो आणि साधक प्रयत्न करतो. तो प्रयत्न तुकोबारायांचा फलद्रूप झाला. कशाने झाला तर माझा शेवटचा दिवस कसा झाला? गोड झाला. बरं गोड झाला तुकोबाराय. काही जिज्ञासू साधकांनी विचारलं तुकोबाराय कसा गोड झाला? तर माझ्या जीवनाला निश्चिंती प्राप्त झाली, म्हणजे विसावा प्राप्त झाला. जीवनामध्ये 2 गोष्टी महत्वाच्या, निश्चिंती आणि विसावा. आणि निश्चिंती आणि विसावा या 2 गोष्टी प्राप्त होण्याकरता काय लागतं माहितीये का? माझी साधक हा उपास्त स्थितीतला असावा, त्याची तो उपासक असावा आणि त्याची उपासना असावी. या 3 गोष्टी ज्याच्या जीवनात आहे मग ते सांगणाऱ्याच्याही जीवनात पाहिजे. उपास्तपणा, उपासकपणा आणि उपासना या 3 गोष्टी असल्या की जीव निश्चिंत होत असतो आणि जीव विसाव्याला जात असतो. तुकोबाराय म्हणतात तो विसावाही प्राप्त झाला आणि ती निश्चिंती प्राप्त झाली. आता निश्चिंतीने पावलो विसावा, खुंटलिया दावा तृष्णेच्या. बरं तुकोबाराय अजून काही फायदा? अहो 42 वर्ष जो प्रयत्न केला त्याचं चीज झालं.
त्याची नवलाई झाली, कौतुक झालं, कशाचं? केलेल्या प्रयत्नांना यश प्राप्त झालं म्हणून. जसा एखादा विद्यार्थी दशेमध्ये अभ्यास करत असताना त्याने वर्षभर अभ्यास करावा आणि तो पेपरमध्ये चांगल्या टक्केवारीनं पास व्हावा, तो सुद्धा निश्चिंती प्राप्त करतो की वर्षभर केलेली साधना, चांगल्या अभ्यासाने, चांगल्या टक्केवारीने मला ते मार्क मिळाले म्हणून तो कसा होतो? समाधान त्याला वाटतं, त्याला नवल वाटतं. तुकोरांत मलाही कौतुक वाटलं. कशाचं? झाली या वेचाचे म्हणजे प्रयत्नांचे कौतुक वाटे, झाली या वेचाचे नाव मंगळाचे तेने गुणे. बरं तुकोबाराया, मग अवघड असणारा मोक्ष, त्या मोक्षाला प्राप्त करण्याकरता काही साधनं सांगितले. तुम्ही यज्ञ केला का? नाही. मग तुम्ही तप केलं का? नाही. मग तुम्ही योग साधला का? तुकोबार म्हणतात तो नाही. तर नामचिंतनाच्या बळावर तुकोबाराय म्हणतात अवघड असणारी मुक्ती, अवघड असणारा मोक्ष तो माझ्या जीवनात. जशी नवरी आपण परणून घेतो की नाही, परणून हा शब्द वेगळा नाही, साळुंकृत कन्यादान आणि हे तो पृथ्वी दाना समान, बारीक निरीक गोष्टी परणून नवरी आपण आणतो, तसा मोक्ष आम्ही परणून आणला. की मुक्ती नावाची नवरी आम्ही परणून आणली. कशी? तुकोबाराय म्हणतात तुका म्हणे मुक्ती परनिली नोवरी, आता दिवस चारी खेळी मिळी बास, आता निश्चिंत झालो, आता कसली चिंता राहिली नाही, 20व्याला प्राप्त झालो. एवढंच नाही तर शेवटचा दिवस सुद्धा कसा झाला? गोड झाला. या जीवनामध्ये बंगला बांधणं सुद्धा सोपं आहे, चांगले कपडे खरेदी करणं सुद्धा सोपं आहे, चांगलं अन्न ग्रहण करणं सुद्धा सोपं आहे, पण शेवटचा पेपर देऊन शेवटचा दिवस गोड करणं हे फार अवघड आहे. शेवटचा दिवस हा पैशाने कधीच गोड होत नाही, तो भक्तीने झाल्याशिवाय राहत नाही, असा अन्वय अर्थ या अभंगाचा आहे. मग अभंगकर्त्याचा म्हणणं असं आहे की शेवटचा दिवस गोड केला. मग या अभंगाचं आणि आजच्या गोष्टीचं समन्वय काय? काय संबंध? का निवडला हा अभंग? तर अभंग निवडायचं काम एकच आहे, प्रेममूर्ती पार्वताईनं सुद्धा आपला शेवटचा दिवस कसा केला? गोड केला. माना अथवा नका मानू, पण ऐका, ज्या अर्थी शेवटचा दिवस गोड झाला त्या अर्थी काहीतरी उपासना जीवनामध्ये घडली. ज्या अर्थी नदीला पूर आला, जरी आपल्या गावात पाणी पडला नसेल पण वरच्या गावात पाणी पडला म्हणून काय आला? पूर आला. ज्या अर्थी धूर आहे त्या अर्थी धुराच्या ठिकाणी अग्नी सुद्धा आहे. मग ज्या अर्थी शेवटचा दिवस गोड झाला, मग त्या अर्थी काहीतरी उपासना घडली असावी, काहीतरी उपासकपणा घडला असावा आणि जीवनामध्ये उद्धाराची चिंता, उपासपणा सुद्धा घडला असावा. म्हणून या आईसाहेबांचा पुरुषोत्तम नावाच्या मासामध्ये उत्तरायण चालू आहे. 20 तारखेनंतर दक्षिणायन चालू होईल, बरोबर आहे की नाही? अजून 5-6 दिवस दक्षिणायन बाकी, म्हणजे उत्तरायण चालू आहेत. मग एवढ्या चालू या घटिकेमध्ये आपला देह पंचतत्वामध्ये विलीन करणं ही सोपी गोष्ट नाही. तर कर्माच्याही संबंधाने या ठिकाणी पार्वताईंचा, या माऊलीचा शेवटचा दिवस गोड झाला म्हणून तुकोबारायांचा अन्वय अभंग या ठिकाणी निवडला. विठ्ठल विठ्ठल पुंडलिक वरदा हरी विठ्ठल सोहळ्याकरता, या दिव्य यज्ञाकरता शोकाकुल असणारा संपूर्ण सुपनर परिवार आणि या सुपनर परिवाराच्या समविष्टी दुःखामध्ये भारडीकर ग्रामस्थ, भारडीकर भजनी मंडळ, त्यामध्ये खादगाव ग्रामस्थ, खादगावचं असणारं भजनी मंडळ, धनेर ग्रामस्थ, धनेर गावचं असणारं भजनी मंडळ, पंचक्रोशीतील सर्वच आप्तेष्ट नातेवाईक, स्वजन मित्र परिवार, हे सर्वच या ठिकाणी वारकरी, गायनाचार्य, पेटी मास्तर, मृदंगाचार्य, साऊंड सिस्टीम आणि वारकरी संप्रदायाचा प्रचार आणि प्रसार करण्याचं काम यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून या सर्वांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा दिव्य सोहळा या ठिकाणी संपन्नाने साजरा होत आहे. शोकाकुल परिवार म्हणून हरिभक्त परायण पूजनीय व्यक्तिमत्व प्रेममूर्ती सोमाजी कारभारी सुपनरपती आहेत. श्री पाटीलबा सोमाजी सुपनर मुलगा आहेत. श्री हरिभक्त परायण रामदास सोमाजी सुपनर मुलगा आहेत. श्री प्रेममूर्ती अशोक सोमाजी सुपनर मुलगा आहेत. श्री प्रेममूर्ती विजय सोमाजी सुपनर मुलगा आहेत.
श्री भाऊसाहेब भीमा सुपनर पुतणी आहेत, श्री बाळूदादा भीमा सुपनर पुतणी आहेत, सौ सुमनबाई उत्तम हाके मुलगी आहेत, सौ पुष्पाबाई भगवान सरोदे पुतणी आहेत, सौ शोभा कैलास भडांगे नाथ आहेत, गंगा भागीरथी मनीषा सुरेश लोकनार नाथ आहे, सौ जाण्याबाई वाल्मिक राजनोर नाथ आहे, समस्त सुपनर परिवार आपतेष्ट नातेवाईक या सर्वांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये भगवान परमात्म्याच्या या नामचिंतनामध्ये कथेमध्ये या ठिकाणी हा दिव्य सोहळा संपन्नाने साजरा होत आहे. शेवेला सुरुवात. ऐका गाड्यांनो, शेवटचा दिवस गोड करायचा आहे. वय वर्षे 40 50 60 झालं की प्रत्येकाला चिंता एकच आहे, कोणती खायची चिंता नाही राहिली. आता वय 60 70 झालं की प्रत्येकाला चिंता आहे, कोणती जेवणाची नाही, फारसे भारी कपडे मिळावे याची सुद्धा नाही, फारसं गावाला जावं याची सुद्धा नाही, आपल्या खिशात बंडलची बंडल राहावं याची सुद्धा काळजी नाही. पण एकच प्रत्येकाला काळजी आहे, शेवटचा पेपर सुटला पाहिजे आणि शेवटचा दिवस गोड झाला पाहिजे. मग हा शेवटचा दिवस गोड होण्याकरता काय साधनं आहेत आणि तो शेवटचा दिवस कशाने गोड होतो आणि कोणाचा होतो, एवढे 2 तत्व पाहिजे. आणि 11:45 कीर्तन संपायचं म्हणजे भैरवी सगट 11, याच्या पुढे 1 मिनिट सुद्धा नाही. म्हणून भूदेवांनी सुद्धा काळजी घ्यावी. तिकडं जरी घास घेतला तरी 11 वाजेपर्यंत तुम्ही आम्हाला सांभाळून घ्या. तुमचं जरी तिकडं काम आटोपलं पण इथल्या नारदाच्या गादीचंही पाप आमच्या डोक्यावर थया थया नाचू नये म्हणून आमचंही इकडं सांभाळून घ्या, तिकडेही व्यवस्थित हो द्या. 11च्या पुढं आपण जाणार नाही. फार जास्तीत जास्त अर्धा ते 1 तास कीर्तन आपल्याला करायचं आहे. सेवेला प्रारंभ. प्रथमतः भक्तिमती माता, आपण सर्व भक्तिमय पुरुष आपल्या सर्वांच्या चरणावर पूजनीय प्रेममूर्ती श्री गुरु तुकारामजी बाबा जेवरकर, पूजनीय प्रेममूर्ती नारायणजी बाबा पंढरपूरकर आदी करून या वारकऱ्यांच्या सर्वांच्या चरणावर माझे सर्व तालाज्ञ स्वरज्ञ आपण सर्व फक्त माझा गरीबाचा चांगरा चांगरा करू नका, मी गरीब माणूस आहे, सांभाळून घेच. ओके ना? विठ्ठल विठ्ठल. आजच्या अभंगाचा विषय आहे शेवटचा दिवस गोड होण्याची साधनं काय, शेवटचा दिवस गोड कशाने होतो आणि कोणाचा होतो. ऐका, ज्या साधकाचा भक्तीचा परिपाक झाला की शेवटचा दिवस काय होतो, गोड होतो. बुद्धीचा परिपाक झाला की शेवटचा दिवस गोड होतो. ज्ञानाचा परिपाक झाला शेवटचा दिवस गोड होतो. इच्छा असली नसली तरी शेवटचा दिवस गोड होतो. आणि साधनेचा परिपाक झाला की शेवटचा दिवस काय होतो, गोड होतो. काय काय? भक्तीचा परिपाक, बुद्धीचा परिपाक, ज्ञानाचा परिपाक आणि साधनेचा परिपाक झाला की शेवटचा दिवस गोड होतो. त्याला शेवटच्या काळात बोलता जरी नाही आलं तरी गोड होणार. कारण कोणाला शेवटच्या काळात इंद्रिय गलिगात्र झाली की परापच्छंती मध्यमा वैखरी कोणत्याच वाणीने भजन करता येत नाही. पण सांगायची देवाला गरज पडत नाही तरी शेवटचा दिवस काय होतो, गोड होतो. मग पहिलं साधन सांगितलं भक्ती. भक्ती केली आणि शेवटचा दिवस गोड झाला नाही असा एखादा पाहायला मिळाला नाही, तुरळगत सुद्धा नाही. ऐका, प्रमाण गोड आहे. देवाचं भजन केलं आणि वाया गेला असं नाम घेता वाया गेला, ऐसा कोणी आहे केला, ऐसा कोणी आहे केला, ऐसा कोणी आहे केला. नाम घेता वाया गेला, ऐसा कोणी आहे गेला, ऐसा कोणी आहे गेला, ऐसा कोणी आहे. ऐसा कोणी आहे केला, ऐसा कोणी आहे केला.
आहे, उठा नरबा, नाम घेता वाया गेला आणि आईचा कोण ऐकिला. पुढचं प्रमाण असं आहे, सांगा विनवितो तुम्हाशी संत महंत सिद्ध ऋषी, नामे तरीला नाही कोण, आईसा द्यावा निवडून ना. भजन केलं न वाया गेलं असं कधी झालं का? ते म्हणतात जाणार नाही. भक्ती केली आणि वाया गेली असं कधी झालं नाही. नामचिंतन मनुष्याने करू द्या तरी वाया जात नाही. आणि इतिहासामध्ये तर बारकाव्याने नोंद झाली, जनावराने केली तरी वाया गेली नाही. गजेंद्र नावाचा पशु आहे, अंतकाळाच्या वेळेस नामचिंतन केलं तरी वाया गेलं नाही. मग शहाण्या माणसाने केलं तर कसं वाया जाईल? तुकोबराय म्हणतात शीत शहाण्याचंच काम आहे. शाना तो धणे घेत असे ननद धणे. घेत असे शहाणा तो धणे, घेत असे धणे. तुका म्हणे सोप्यामा सांगितले संती, शहाणा तो धणे घेत आसे, शहाणा तो धणे घेत आसे. तुका म्हणे सोपे आहे सर्व होणे, शहाणा तो धणे घेतो. ओ शहाणा तो धणे घेतो. पहिलं साधन सांगितलं, भक्तीचा परिपाक झाला की शेवटचा दिवस गोड होतो. कारण भक्ती जीवाच्या ठिकाणी 3 गुण आहे महाराज. कोणते कोणते? एक तमगुण आहे, दुसरा रजगुण आहे आणि तिसरा सत्व नावाचा गुण आहे. तमगुण म्हणजे कडवटपणा, रजगुण म्हणजे हिरवटपणा आणि कडकपणा, आणि सत्वगुण म्हणजे त्याची परिपक्व अवस्था आहे. तेच गुण शेंदडाच्या ठिकाणी सांगितले. शेंदड त्याच्या पूर्व अवस्थेमध्ये कसं आहे? कडक. कसं आहे ते? टणक. त्याची पूर्व अवस्था कडवट आणि हिरवट, या 3 गुणांनी ते काय युक्त आहे. पण त्याला भक्तीचा परिपाक झाला की त्याचा कडवटपणा पिकली आशंद कडूपण गेले, 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 कडूपण पिकली आशंद कडूपण गेले, पिकली आशंद कडूपण गेले, पिकली आशंद कडूपण गेले. ऐसे आंबा केला पांडुरंगे, ऐसे आंबा केला पांडुरंगे, काम क्रोध लोभ निमाले ठाई, काम क्रोध लोभ निमाले ठाईसी. ऐसे आंबा केला पांडुरंगे, ऐसे आंबा केला पांडुरंगे, काम क्रोध लोभ निमाले ठाई, काम क्रोध अवघी आनंदाची सृष्टी झाली. काम क्रोध निमाले ठाईच, पिकलिया शेंदे कडूपण गेले, तैसे आम्हा केले पांडुरंगे. हे 3 गुण जाण्याकरता, कडवटपणा जाण्याकरता, कडकपणा जाण्याकरता आणि हिरवटपणा जाण्याकरता भक्तीची परिपक्व अवस्था महत्वाची आहे. का बरं भक्तीची परिपक्व अवस्था महत्वाची आहे? भक्ती ही आई आहेत. काय आहे? भक्ती आई आहेत. आणि ज्याने ज्याने भक्तिरूपी आईचा पदर धरला त्याला जगाचे चटके बसत. पुढे भक्तीने धरिले हाती, भक्तीने धरिले मागे ज्ञान वैराग्य धर्म येती, मागे ज्ञान वैराग्य धर्म येती, आज बळ होती ते श्रीरंगाचं बळ होती,
येती मागे ज्ञान वैराग्य धर्म येती स्थिर केली जे आज चपळ होती. चपळ कोण आहेत? मन आहे, ते सापडत नाही. त्याला सुद्धा भक्ती आई काय करते? त्या लेकराला सुद्धा काय करते? आपल्या पाठीमाग घेऊन येत. तसं भागवतामध्ये वर्णनच आहे. ज्ञान आणि वैराग्य हे भक्तीचे मुलं आहेत, म्हणजे लेकर आहेत. आणि भक्ती कोण आहे? आई आहे. आणि ज्या लेकराने आईचा आश्रय केला त्याचा नाश कधीच होत नाही. म्हणून भागवतामधलं शास्त्र इतकं गोड आहे, ज्याने आईच्या पदराचा आश्रय घेतला त्याला जगाचे चटके बसत नाही. इतका पदर आईचा कसा आहे? गोड आहे. ज्याने आईच्या पायाचा आश्रय घेतला त्याला जगापुढे भीक मागायची गरज नाही. पण आश्रय काचा सांगितला? पायाचा. आणि ज्याने आईची कास धरली, कास घालोनी बळकट, कास घालोनी धरली तर झालो कळी काळावरी नीट. तुकोबरायांनी धरली म्हणून तर काळ गुलाम सलाम करी तुकया घरी राबतसे. काळाच्या माथ्यावर तुकोबरायांनी पाय दिला. कारण कास कोणाची धरली? भक्तिरूपी आईची. 3 गोष्टी आहेत. आईच्या पदराखाली राहा म्हणजे चटके बसणार नाही. आईच्या पायाजवळ राहा म्हणजे भीक मागायची गरज पडणार नाही. आणि आईच्या कासेला धरून राहा म्हणजे काळ तुम्हाला स्पर्श करणार नाही. मग काळ स्पर्श करणार नाही म्हणजे काय हो? तुम्ही गेल्यानंतरही तुम्ही जिवंत राहाल. कसं? उत्तम चिवरे हे त्याचं उदाहरण आहे. गेले दिगंबर ईश्वर विभूती राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. 700 वर्ष हो द्या, 600 हो द्या, 500 हो द्या, 300 हो द्या, 200 हो द्या, 100 हो द्या. नाही तर नाही, कमी कमी पितरपाठ्यात तरी आठवण झाल्याशिवाय राहणार नाही. पण काय महत्वाचं आहे? कास महत्वाची आहेत. आणि आई असं अजून इथे नोंद झाली नाही बो आईने लेकराला धोका दिला असं कधी झालं का? पाठीमागच्या काळात एक घटना घडली. गंगा नदीमध्ये एक नाव बुडाली होती बघा. नाव बुडाली आणि आईजवळ लेकरू होतं. लेकरू असताना आईने नाव बुडत आहे म्हणून लेकराला काय मारली? मिठी. माझं लेकरू माझ्यापासून बाजूला जाऊ नये. मी गेले तर चालेल पण माझं लेकरू वाचलं पाहिजे. पण कर्मधर्म संयोगाने 50 लोक त्याच्यामध्ये गेले. चित्र पाहायला एक मिळालं की जिवंतपणे सुद्धा आईने लेकराला मिठीच मारली होती आणि मेल्यानंतर सुद्धा आईने लेकराला मिठीच मारली होती. लोक मिठी सोडवण्याचा प्रयत्न करत होते. मेल्यानंतर सुद्धा मिठी सुटत नव्हती. कारण ती कोण होती? आई होती. मातेची या चित्ती आणि अवघी बाळाची या ते म्हणतात जिवंतपणे जी प्रेम करते ती सुद्धा आईच. आणि मेल्यानंतर सुद्धा ती कोणता संकोच न घेता घास घेते ती सुद्धा. मेल्यानंतर कोणाला प्रेम करता येतो? बरेच लोक म्हणतात महाराज काय सांगावा तुम्हाला, आमचा मित्र म्हणजे वा 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 वा, आमची मैत्रीण म्हणजे वा 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 वा, आमचं आमच्यावर लय लोक प्रेम करतात. एवढे यांच्या इतकं नाही करणार. समाज तुमच्यावर प्रेम करत असेल पण तुमच्या घरच्या लोकांनी इतकं नाही. मित्र तुमच्यावर प्रेम करत असेल पण तुमच्या भावा इतका तुमच्यावर नाही.
तुमची मैत्रीण तुमच्यावर प्रेम करत असेल पण तुमच्या बहिणी इतकी नाही. सांगू तुम्हाला, लोक तुमच्यावर प्रेम करत असतील पण बापा इतकं नाही. आणि इतर स्त्रिया तुमच्यावर प्रेम करत असतील पण आई इतकं नाही. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, वाहे माऊलीचे चित्त, वाहे माऊलीचे चित्त. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, वाहे माऊलीचे चित्त, वाहे माऊलीचे चित्त. तू गोवरांचं प्रमाण आहे. हा लेकुराचे हित, लेकुराचे हित, वाहे माऊलीचे चित्त. लेकुराचं हित करण्याचं सामर्थ्य फक्त आईमध्येच आहे. सुवासित आहे पण गोड आहे, मध्यम स्वर. हरी लेकरांची सेवा केली सतुआई, कसे पांग फेडू कस होऊ तराई, तुझ्या उपकारा जगी जोड नाही. ओवाळीन जीव माझा सावळे विटाई, विठ्ठला माय बापा जन्मभर पूजा तुझ्या पावलाची, जन्मभर पूजा तुझ्या पावलाची. माऊली समूर्ती विठ्ठला, विठ्ठला माय बापा विठू मावली. हो, ती आई आहे. म्हणजे भक्ती ही काय आहे? आई आहे. मगाशी मी सांगितलं, भक्तीचा परिपाक झाला की शेवट गोड होत असतो. मग आता भक्तीचा परिपाक झाला, आई सिद्ध कशाहून होईल? तर पूजनीय श्री गुरु प्रेममूर्ती बाबाजी एक वाक्य सांगतात, भक्तीचा परिपाक झाला ती लक्षणं काय आहेत? भक्तीचा परिपाक झाला की ती लक्षणं, पहिलं लक्षण आहे त्याचं पाहणं बदलतं. कळालं बोलणं? भक्तीचा परिपाक झाला असं कसं समजायचं? त्याचं पाहणं बदलतं, त्याचं चालणं बदलतं, त्याचं बोलणं बदलतं, त्याचं खाणं बदलतं, त्याचं राहणं बदलतं आणि त्याचा विचार आचार सुद्धा काय होतो? बदलतो. आणि एवढ्या गोष्टीत बदल झाला, समजावं काय का आता भक्ती ही परिपक्व अवस्थेला गेली. माझा विषय चालू होता, शेवटचा दिवस जर गोड करायचा असेल तर भक्ती ही परिपक्व अवस्थेला गेली पाहिजे. त्याच्याकरता जिज्ञासू नावाचा साधक पाहिजे. मग जिज्ञासू कोणाला म्हणतात? चला तुकोबारायांच्या प्रमाणाकडे. जिज्ञासू त्याला म्हणतात वारंवार एकच चिंता त्याच्या ठिकाणी आहे. कोणती? कायमी उद्धार पावेला, काय कृपा करील नारायण, ऐसे तुम्ही सांगा संतजन, करा समाधान चित्त माझे. पावेला हरी कृपा करील नारायण, ऐसे तुम्ही सांगा संतजन, करा समाधान माझे.
साधक म्हणतात वारंवार एकच चिंता, आणि आमची चिंता वेगळी, नित्य उठून या खावयाची चिंता. तो साधक नाही. तुकोरांता एक चिंता कायम मनामध्ये आहे, कोणती? माझा उद्धार झाला पाहिजे आणि मी भवसिंधू भवनदी पहिलं तीर मी पार केलं पाहिजे, आणि त्याच्याकरता तुमचा आणि माझा देह कशा करता? उद्धारा करताच आणि शेवटचा दिवस गोड करण्याकरताच. पण ज्याच्यापासून आमचा उद्धार होणार आहे ते साधन मलाही आवडत नाही आणि ते साधन तुम्हालाही आवडत नाही. किती लोकांना वाटतं आपण भजनात जाऊन बसावं? नाही. किती लोकांना वाटतं कीर्तनात जाऊन बसावं? मग अशी येतातच सांगितले कारण बाबा लवकर आवरून घ्या बरं, म्हणलं तुम्ही इथंच आणि आम्ही लवकर आवरून घ्या. म्हणजे किती वाजता? 8 वाजता. मलाही असं वाटलं लोकांना का आपला धाक पडेल हे का बाबा का 11:30 12 1 वाजितो काय हो. तुमच्यापेक्षा मलाही लय काटाळा आहे. हां, तुम्हाला तिकडं चटके बसायला लागले का इकडून सुट्टी झाली. ऐका ना, भजन हे आवडायला पाहिजे, त्याचा काय आला आता? वीट आला. साधना ही आवडायला पाहिजे, त्याचा काय आला आता? वीट आला. एकांत हा साधायला पाहिजे, त्याचा काय आला आता? वीट आला. आणि त्याच्याशिवाय जीवाला शोभा नाही. एखादा काही जरी म्हणत असला, सांगू तुम्हाला, सुभाषितकार गोड सांगतात, ज्या रामकृष्ण नामामुळे तुमचा आणि माझा उद्धार आहे ते कोणालाच करावा वाटत नाही, आणि त्याच्याशिवाय तो उद्धार होत नाही. जीवनातले दोष जावा वाटत असेल तर रामकृष्ण नाम सर्व दोषा हरण, जड जीवा तारण हरी एक. दोष घालवण्याचं एकमात्र साधन. एवढंच नाही, जिवंतपणे देव होण्याचं साधन रामकृष्ण हरिनामच आहे. कबीरदासजी गोड सांगतात. कबीरदासजी म्हणतात तुम्हाला आणि मला जे शोभणार आहे ते काय म्हणतात? पक्षी सुंदर आहे, इतका पक्षी सुंदर आहे, असं वाटतं इतका सुंदर आहे याला पाळण्याकरता घरी घेऊन जावं. कबीरदासजी म्हणतात पक्षी सुंदर आहे पण त्याचे उडण्याचे पंख काय केले? छाटलेले आहे, त्याला उडता येत नाही. मग पक्षी सुंदर आहे आणि त्याला पंख नाही, शोभल का तो पक्षी? नाही. एवढंच नाही, पुढचं किती गोड आहे का? ते म्हणतात महाकाय हत्ती आहे, भला मोठा हत्ती आहे पण बिना दाताचा आहे, शोभल का आता हत्ती? नाही शोभणार. एवढंच नाही, ते म्हणतात 1500-150 फूट विहीर खाली खोल केली, साईडनं सिमेंटचं कडं बांधलं, सौर प्लॅन्टचा प्लांट बसवला, पण विहीर खाली डोकून पाहिलं तर विहिरीमध्ये थेंबर पाणी नाही, विहिरीला शोभा अजिबात नाही. एवढंच नाही, ते म्हणतात 1.5 लाखाची गाय आणली लोणीच्या बाजारमधून आणि 20 लिटरची काय केली? बाजारामध्ये बोली केली. घरी आणली गाय, व्याली गाय, जनली, पण आता वासराला पाजायला दूध नाही. हे माझ्या पदरचं सांगतोय का मी? नाही, माझ्या पदरचं नाही. ऐकाय कसं आहे? हरी सुमिरन करले मेरे मना, बीती उमर हरी नाम बिना, पंछी पंख बिना, हाथी दंत बिना, तैसा पुरुष हरी नाम बिना सुमिरन करे. कूप नीर बिना, कूप म्हणजे विहीर, नीर म्हणजे पाणी. कूप नीर बिना, धेनू शीर बिना, शीर म्हणजे दूध, धेनू म्हणजे काय? कूप नीर बिना, धेनू शीर बिना, तैसा पुरुष हरी नाम बिना सुमिरन करले. पुढचं याच्यापेक्षा गोड आहे, ऐकता का? पर्वत सुनायक वृक्ष बिना, वृक्ष सुनायक फल बिना, तैसा पुरुष हरी नाम बिना सुमिरन करले. डोंगर चांगला आहे पण त्याच्यावर झाडच नाही बुवा, डोंगराला शोभा नाही.
बर डोंगर चांगला आहे, त्याच्यावर झाडं वृक्ष सुद्धा आहे, पण वृक्षाला फळ येत नाही, वृक्षाला शोभा नाही. 60 वर्षाचा घोडा झाला असं लहानपणी आई म्हणायची. अहो 60 वर्षाचा कुठं घोडा असतो का? 10 वर्षाचा झाला, 15 वर्षाचा झाला, 20 वर्षाचा टोनगा झाला, मग तसं 60 वर्षाचा झाला, 70 वर्षाचा झाला, पण भजन नाही. शोभा आहे का वयाला आता? अजिबात नाही. पुढचं याच्यापेक्षा गोडी ऐकता का? ऐका. संगीत सुनायक ताल बिना, नरू अण्णा, संगीत सुनायक ताल बिना, ताल सुनायक स्वर बिना. महाराज कालचा बाबा असा होता, असं कीर्तन त्याने केलं, असं कीर्तन केलं, फक्त त्याला ताल नव्हता बा. मग कसं झालं? काय होत नव्हतं त्याला? ताल नव्हता, ताल. अहो ते जाऊ द्या, कीर्तन थोडंफार इकून तिकून गायकाने उचलून घेतलं, कीर्तन चांगलं, पण बाबाला स्वर नव्हता. शोभा आहे का? संगीत सुनायक ताल बिना, ताल सुनायक स्वर बिना, तैसा पुरुष हरि नाम बिना, सुमिरन करले. वेली सुनी एक फुल बिना, फुल सुना एक गंध बिना, गंध सुना एक नाक बिना. वेली लावली घरापुढे, तिला फुलं आली, पण फुलांना वास नाही. बर इकून तिकून वास आहे, तर वास घेण्याकरता नाक नाही. हे मी नाही सांगत, तुकोबाराय म्हणतात. हरी काय करावी ती 32 लक्ष, नाक नाही तेरे वाया गेले, नाक नाही तेरे वाया, नाक नाही तेरे वाया गेले, 32 लक्ष रे, नाक नाही तेरे वाया गेले, नाक नाही पण आचरण नावाचं नाक नाही म्हणून तिला शोभा नाही. पुरुष सुंदर आहे, पण कर्तृत्वाचं नाक नाही म्हणून त्याला सुद्धा शोभा नाही. मग वय 80 होऊ द्या, वय 90 होऊ द्या, एखादा म्हणल बाबा आमच्या गावातला एक म्हातारा 125 वर्ष जगला, पण ज्या दिवशी नवरदेव झाला त्याच दिवशी मारुतीला भेटण्याकरता गेला, 125 वर्षाचा झाला, परत गेलाच नाही. ते म्हणतात त्याला शोभा नाही. मग भक्ती हे पुरुषाला किंवा जीवाचं नाक आहे, म्हणून तुकोबाराय म्हणतात करा हरिभक्ती परलोकील कामा, सोडविल यमापासूनिया. मग ज्याने भक्ती केली त्याचा शेवटचा दिवस गोड होतो. तुकोबाराय स्वानुभव सांगतात की 42 वर्ष नाही तर जन्मोजन्मी विठ्ठलाची भगवंताची सेवा केली, म्हणून मृत्यू लोकामधला कलियुगामधला शेवटचा दिवस गोड केला अभंगाचं केला होता हास, यासाठी केला होता वारे केला होता हास, यासाठी 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 केला होता
साठी केला होता अट्टहास यासाठी 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 केला होता अट्टहास शेवटचा दिसा गोड व्हावा शेवटचा दिसा गोड व्हावा गोबराय म्हणतात माझा शेवटचा दिवस गोड. बरं बरं तुकोराय तुमचा झाला, पण अजून शास्त्रामध्ये कोणाचा झाला का? तर झाला महाराज. कोणाचा झाला सांगू? रामायणामधला छोटासा कथाभाग स्पर्श करू फक्त. रामायणामध्ये एक भिल्ल समाजामध्ये जन्माला आलेली स्त्री, तिचं नाव आहे शबरी. शबर राजाची मुलगी आहे म्हणून काय नाव आहे? शबरी. तिचा शेवट खूप गोड झाला. कसा गोड झाला सांगू तुम्हाला? आपण जर या विश्वाचा निरोप घेतला तर आपल्याला मांडी देण्याकरता आपला मुलगा येईल. आपण या जगाचा निरोप घेतला तर आपल्याला मांडी देण्याकरता आपला पुतण्या येईल. आपल्या कुळातील माणसं येतात, मित्र येतात, भाऊ येतात, हे आपल्याला काय करतात? मांडी देतात. पण ही भिल्ल समाजामध्ये जन्माला आलेली स्त्री, हिला मांडी देण्याकरता जेने हे विश्व निर्मिले महर्षी देवा संस्थापिले एकविस स्वर्गाते धरिले सत्ता मात्र पुल्या कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम असणारा शक्ती भगवान, ज्याच्या सत्तेशिवाय वृक्षाचं पान हलत नाही, तो भगवंत शबरीच्या घराचा पत्ता विचारत विचारत गेला आणि शबरीचा शेवटचा दिवस गोड केला. पण कसा केला तर येतं ऐका. साखरपुडा ठरला, साखरपुडा. आणि साखरपुडा ठरला 2-3 दिवसांना. जुन्या काळात चांगलं होतं, पोरांचा सल्ला घेत नव्हते जुने म्हातारे. आणि आता जर बिना सल्ल्याचं जर काम केलं बा, भाऊ तुझं लग्न ठरलंय किंवा धरलंय, मला नाही वाटत आता म्हाताऱ्या माणसाचं ऐकतील म्हणून लवकर. आताच म्हातारेच उत्तर देऊन भाऊ त्याला विचारावं लागल. पण शबरीला विचारलंच नाही. 30-40 वर्षाच्या पाठीमागचा काळ आहे. मुलांना मुलींना विचारत नव्हती. शबरीला दिलं, साखरपुडा ठरला. पण जुन्या काळातली प्रथा होती तेव्हा जिलेबी नसेल, लाडू नसेल. पाहुण्यांना जेवू घालण्याकरता 50 बकराची दावण शबर राजाच्या घरापुढे अशी बांधली, लाईनीवर बांधली. आणि शबरीने विचारलं महाराज. शबरी म्हणते का ग, हे 50 बकराची दावण बांधली कशा करता बांधली? मैत्रिणीने विचारलं, तुला खरंच माहित नाही? एवढी वेळ भोळी तू, तुला खरंच माहिती नाही? म्हणे मला खरंच माहिती नाही. जर तुला माहिती असेल तर सांग. म्हणे शबरी अगं 4 दिवसानंतर तुझा साखरपुडा आहे आणि तुझा साखरपुडा आहे. मग ही येणाऱ्या पाहुण्यांकरता काय आहे? मेजवानी, त्यांच्या जेवणाचा बंदोबस्त आहे. वाईट नका वाटून घेऊ. तुम्ही या साखरी साईडला जा, मग तुम्हाला कळल. 13वन 10वन वर्ष साधन.
म्हणे असं ठेवलंय, म्हणे असं मग हे 50 जीव जातील आणि एकटा जीव सुखी होईल का? मग 50 जर जीव मारून जर मी एकटी सुखी होत असेल आणि माझा प्रपंच सुखाचा होत असेल तर मला प्रपंचही करायचा नाही आणि मला सुखी सुद्धा लोकांचा जीव घेऊन व्हायचं नाही. कायम डोक्यात ठेवा. एखाद्याला जर वाटत असेल लोकाला लुबाडून आपण आपला प्रपंच सुखी करू, लोकाचं धन लुबाडून सुखी करू, हे डोक्यातून कायमचं काढून टाका. लोकाचं लुटलेलं धन, अनितीचं धन आपले लेकरं बाळ सुखी राहू देत नाही, अजिबात नाही. नाही तर शबरीचं चरित्र वाचा म्हणजे कळेल. तुका म्हणे नाही विश्वास ज्या म्हणी पहावे पुराणे विचारून. पुढं असं झालं म्हणे असं आहे का? म्हणे काय हे 50 तुझ्या करतात. विलंब केला नाही, रात्रीचा 1-2 वाजला, धारदार शस्त्र घेतलं, 50 बकराची दावण काय केली, मोकळी करून दिली. शबरी सुद्धा मोकळी झाली, 50 बकर मोकळे. अहो पशूंना एवढा आनंद झाला, आपल्याला मोकळं केलं, उद्या मरायचं होतं, आता मोकळं करून दिलं. ते शबरीकडं पाहून त्या शबरीला आशीर्वाद देत होते. आणि माझे तुकोबराय सुद्धा तेच म्हणतात. काय म्हणतात? मांस खाता हौस करी जोडोनी वैरी ठेविला. आज खायला आनंद वाटेल पण उद्या भोगायला दुःख भोगावं लागेल. त्याच्याकरता लोकाचे लेकरं मारून आपण जर शिजून खात असेल, कोंबडी का होईना लोकाचीच लेकरं आहे ते. मग जर लोकाचे लेकरं मारून आपण शिजून खाल्याने एक दिवस काळाने आपले शिजवले मग काय होईल? अहो आपल्या लेकराच्या पायात जरी कांटा भरला तरी आईला सण होत नाही, बापाला सण होत नाही, मग त्याला कसं सण होईल? मग 50 मोकळे करून दिले. बाप रागवेल म्हणून झोपडी सोडून दिली आणि जंगलाचा रस्ता धरला. मजल दर मजल करीत आपलं घर त्याग केला, आई वडिलांचा त्याग केला, आईचा बापाचा त्याग. गेले आशा पास निवारोनी नावडे जनधन माता पिता. हे प्रमाण तिथं चालेल का? जो भक्तीमध्ये बाप आडवा येत असेल त्याचा काय करा? त्याग करा. जी आई भक्तीमध्ये आपल्या उद्धाराच्या मार्गामध्ये आडवी येत असेल तिचा काय करा? त्याग. नावडे जनधन. ते धन जर आडवं येतं त्या धनाचा काय करा? त्याग करा. शबरीने त्याग केला आणि वनाचा रस्ता धरला. वनाच्या रस्त्यामध्ये आणि एकांत साधायचा असेल तर थोडाफार घराचा त्यागच करावा लागतो. आणि जर नाही त्याग केला तर ईश्वराचा साक्षात्कार म्हणा एकांत साधल्या जात नाही. मग घर सोडायची पद्धती सांगतो. जोपर्यंत पाय चांगले आहे, जोपर्यंत बुद्धी चांगली आहे, जोपर्यंत शरीर आपल्याला साथ देतं तोपर्यंतच घर सोडा. मग तुम्ही म्हटले आता आपण घरातून मोकळं झालो, 70 वर्षाचं वय झालं, पायात पाय गुतू राहिलं, चला बाहेर, म्हणजे आपलाही त्रास लोकाला आणि लोकाचा होईल आपल्याला, हो की नाही? मग ठाईचं बैसून पण घराचा त्याग केला. वनामध्ये गेल्या आणि मातंग नावांच्या ऋषींच्या आश्रमाच्या बाहेर कळत ना कळत सेवा करू लागल्या. सेवा केली आणि गुरुनं एकच वचन दिलं, ऐका, आयुष्यभर सेवा केली, आता वय होईपर्यंत सेवा केली ना, एक आशीर्वाद माझा असा आहे, एक दिवस विश्वाचा मालक तुम्हाला येऊन भेटेल, तुम्हाला देवाकडे जायची गरज नाही. असे बरेच शास्त्रामध्ये उदाहरणं आली का देव त्यांना भेटायला गेला, भक्त देवाला भेटायला गेला नाही. कुर्मदासाला देव भेटण्याकरता गेला, शबरीला देव भेटण्याकरता गेला, गजेंद्राला देव भेटण्याकरता गेला. मग आता ऐका ना, गुरुने सांगितलं पण वार सांगितला, महिना सांगितला नाही, तिथी सांगितली नाही, या वर्षी देव भेटेल. पण भक्ती करीत राहिली, पण भक्ती इतकी गोड केली महाराज. हरी रामा रघुनंदना आश्रमात या, कधी रे येशील आश्रमात या, कधी रे येशील, ही माझी प्रार्थना. रामा रघुनंदना मी नाही शापित नारी, मीन रानठी राजकुमारी, तुझ्या पदांचे अखंड चिंतन, तुझ्या पदांचे अखंड चिंतन, ही माझी कामना.
इथेच येईल बरेपणा जीवना रामा रघुनंदना. देव विचारत विचारत आला, शबरी अगं शबरी कुठं राहती, याला विचार त्याला विचार. विचारत विचारत मातंग ऋषींच्या आश्रमाचा पत्ता लागला. बाजूला शबरी आईसाहेबांची झोपडी होती. ही सुद्धा काय आहे, झोपडीच आहे, फक्त ज्याला कळल त्याला येते. ही सुद्धा काय आहे, झोपडीच आहे. मग या झोपडीत राहून भजन करावं लागेल. मग ज्याने नाही भजन केलं तो दावेदार यमाचा सांगितला, दावेदार सांगितला. तो पाहुणा यमाचा सांगितला. यमाचा पाहुणा प्राणी होय. या झोपडीत भजन. किती आनंदी आनंद या झोपडीत माझ्या, भूमीवरी पडावे ताऱ्याकडे पहावे, प्रभु नाम नित्य गावे या झोपडीत माझ्या. येता तरी सुखे या, जाता तरी सुखे जा, कोणास नाही बोजा या झोपडीत माझ्या. देव विचारत आला, शबरीचा पत्ता विचारला. शबरीने देवाला खाऊ घातलं. महाराज ऐका महिमा आवडीची, बोरे खाय भिल्लनीची. शबरीच्या हाताने बोर खाली, फलहार केला आणि शबरीला शेवटची इच्छा विचारली. शबरी, एवढं भजन केलं, एवढी साधना केली, एवढे व्रत वैकल्य केले, एवढी उपासना केली, ही कशा करता केली? तेव्हा शबरीनं दिलेलं उत्तर एवढं गोड आहे की देवा, उपासना करण्याचं कारण एक आहे, दान धर्म करण्याचं कारण एक आहे, साधू संतांची सेवा करण्याचं कारण एक आहे, समाजाची सेवा करण्याचं कारण एक आहे. फक्त शेवटचा दिवस गोड होण्याकरता केलं. मग शबरी, शेवटचा दिवस तर तुझा आता 100% गोड झाला. देवा, असं नाही बरं गोड झाला. लोकांना मुलंही अग्निडाग देण्याकरता, लोकांची दशक्रिया करण्याकरता त्यांचे नातेवाईक आहे, त्यांच्या मुली आहे, त्यांचे मुलं आहे, पण मला अग्निडाग देण्याकरता सुद्धा कोणी नाही, माझी चिता रचण्याकरता सुद्धा कोणी नाही, माझं पिंडदान करण्याकरता सुद्धा कोणी नाही, आणि मला शेवटची मांडी देण्याकरता सुद्धा कोणी नाही. हे कोण करील रे बा? देवाने सांगितलं, त्याच्याकरता तर आलो. काय सांगितलं? त्याच्याकरता. तुला मुलं नाही म्हणून तर आलो. मग मुलं नाही म्हणून आला ना, शबरीच्या डोक्यावर वरद हस्त ठेवला. आणि जे शेवटच्या प्रमाणात सांगितलं ना, मुक्ती. शबरीने आपला नरदेह भगवंताच्या स्वस्वरूपाला विलीन केला, आपला आत्मा भगवंताच्या आत्म्याला विलीन केला, आणि देहाचा विसावा म्हणून, देहाचा शेवट म्हणून स्वतः जगाच्या मालकाने शबरीला मांडी दिली, स्वतः जगाच्या मालकाने शबरीची चिता रचली, स्वतः जगाच्या मालकाने मुलगा म्हणून शबरीला अग्निडाग दिला, आणि स्वतः मुलगा म्हणून शबरीचं पिंडदान सुद्धा केलं. तेव्हा शबरीनं छातीला हात लावून सांगितलं की माझा शेवटचा दिवस काय झाला? गोड झाला. मग शेवटचा दिवस गोड होण्याकरता भक्तीचा परिपाक महत्वाचा आहे. मग शेवटचा दिवस गोड झाला कसं समजावं? या अशाच अभंगामध्ये तुकोबारांचे एक प्रमाण आहे. कोणतं? ज्या ठिकाणाहून मी निघालो त्या माझ्या मूळ स्वरूपाला मी प्राप्त झालो, म्हणून माझा शेवट कसा झाला? गोड झाला. तुमचं माहेर सुद्धा तेच आहे, माझं माहेर सुद्धा तेच आहे. बाई बाई जाते ग माहेराला, 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 बाई बाई जाते ग माहेराला. माझं मूळ
बाई बाई जाते ग माहेराला बाई बाई जाते ग माहेराला माझ्या मूळच्या घराला माझ्या मूळच्या घराला बाई बाई बाबा कार्यक्रम झाल्यावर पुढं जायचं. मी सांगेल दहेगाव, कोणी सांगेल कोळपेवाडी, कोणी सांगेल खातगाव, कोणी सांगेल मनमाड, कोणी सांगेल भारडी. पण जर संतांना विचारलं तर ते म्हणतात माझे माहेर पंढरी आहे भिवरीच्या तिरी. माझी बहीण चंद्रभागा करी तसे पापभंगा. भावाचा पत्ता विचारतात पुंडलिक माझा काय आहे. भाऊ आहेत, आई रखुमाई आहेत, बाप पांडुरंग आहे, कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बहीण बंधू चुलता, कृष्ण माझा तुकोबर आहे. छातीला हात लावून सांगतात. तसं तुम्हाला आणि मला सांगता आलं पाहिजे. आम्ही वैकुंठवाशी आलो याच कारणाशी, बोलिले ऋषी साच भावे वर्ताय आलो निजाच्या माहेरा, भेटी रखुमाईच्या वरा. म्हणून माझा शेवट कसा झाला, गोड झाला. आणि एकदा का शेवट गोड झाला माणूस काय होतो. आता निसिंतीने पावल विसावा, आता निसिंतीने पावल विसावा, आता निसिंतीने पावल विसावा, आता निसिंतीने पावल विसावा. आता निसिंतीने पावल विसावा, 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 आता निसिंतीने पावल विसावा.
सांगितलं की आता निश्चितीने पावलो विसावा आणि खुंटलिया धावा तृष्णेच्या. निश्चिंती आणि विसावा एकच आहे. पण विसावा म्हणजे काय ऐका, निश्चिंती म्हणजे काय, मोकळेपणा म्हणजे काय. बंगला झाला की बाबा आता मी काय होईल, निश्चिंत. मुलांची लग्न झाली की मी आता काय होईल, निश्चिंत. मुलगा सर्व्हिसला लागला की आता मी काय होईल, निश्चिंत. अशा प्रपंचाच्या गोष्टी निश्चिंत होत नाही. मग विसावा निश्चिंती प्राप्ती होण्याकरता 4 गोष्टींची गरज आहे. पहिले, आशा जीवनातली संपावी, जीव निश्चिंतीकडे जातो. मनसा जीवनातली संपावी, निश्चितीकडे जातो. आशा, तृष्णा, मनसा आणि तितिक्षा या 4 गोष्टी जीवनातल्या संपल्या, त्याला आळं मारलं की सर्व सुखाची आशा जन्म गेला. क्षण एक मुक्ती यज्ञ नाही केला, हिंडता दिशा क्षीण पावला, माया विष्टीला जीव माझा. ते म्हणतात आशेपासून एकही घर सुन नाही. राजा दुखिया प्रजा दुखिया, दुखिया ही धनरंकारे. आशा मनशा सब गट व्यापी, कोई महल नहीं सुनारे. मग तितिक्षा, तृष्णा, मनशा आणि आशा संपली की निश्चित जीव प्राप्त होतो. तुकोबराय म्हणतात भक्ती त्याच्याकरताच केली, या 4 गोष्टी संपण्याकरता. बरं तुकोबराया, मग ह्या सर्व गोष्टी संपुष्टात आल्या, मग तुम्हाला काय वाटलं? तर तुकोबराय म्हणतात मला आनंद वाटला, मला कौतुक वाटलं. कौतुक वाटे झाली या वेचाचे, नाव मंगळाचे तेने गुणे. मंगळातलं मंगळ नाम आहे, मंगलातला मंगल भगवंत आहे. अशा भगवंताने मला सहाय्य केलं. नुसतं सहाय्य नाही तर मागे पुढे उभा राहे सांभाळिता, आलिया घात निवारया. जो अवघड असणारा मोक्ष, जो यज्ञाने त्याची प्राप्ती होते, तपाने त्याची प्राप्ती होते, योगाने त्याची प्राप्ती होते. कर्माचा परिपाक झाला, भक्तीचा परिपाक झाला, तो मोक्ष नवरी प्रमाणे आम्ही परणून आणला. अभंगाचं शेवटचं तुका म्हणे मुक्ती परनेली नवरे. वा वा. तुका म्हणे मुक्ती परनेली नवरे. तुका म्हणे मुक्ती परनेले नवरे. तुका म्हणे मुक्ती परनेले नवरे. आता दिवस 4 खेळले, आता दिवस 4 खेळले, आता निश्चिंत पावलो विसावा, आता निश्चिंत पावलो विसावा. आता दिवस 4 आता दिवस 4 आता निश्चिंत पावलो विसावा. आता निश्चिंत पावलो विसावा. धावा तृष्णेतिया,
याचसाठी केला होता अट्टहास. शेवटचा दिवस गोड भावात निश्चितीने पावलो विसावा. खुंटली या धावा तृष्णेची या झालेली शिवा. भक्तिमती माता आपण सर्व भक्तिमय पुरुष आपल्या सर्वांच्या चरणारविंद समर्पण करतो. या वारकरी महानुभावांच्या चरणारविंद समर्पण करतो. प्रथमतः सर्व पंचक्रोशीच्या माध्यमातून ज्यांनी शेवटचा दिवस गोड केला, कर्माचा परिपाक झाला असेल, साधनेचा परिपाक झाला असेल, काहीतरी सेवा जीवनात घडली म्हणून ज्यांनी शेवट गोड केला आणि महान पर्व काळ पुरुषोत्तम मासामध्ये आपला देह आणि पिंडदान या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून झालेला आहे म्हणून पंचक्रोशीच्या माध्यमातून वैकुंठवासी कैलासवासी स्वर्गीय प्रेममूर्ती पार्वताई सोमाजी सुपनर आई साहेबांना या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली पंचक्रोशीच्या माध्यमातून समर्पण करतो. माझे पूज्य श्री प्रेममूर्ती श्री गुरु तुकारामजी बाबाजी उरकर बाबाजींच्या पूर्ण परिवाराच्या माध्यमातून स्वयं बाबाजींच्या माध्यमातून पार्वताईंना भावपूर्ण श्रद्धांजली समर्पण करतो. या ठिकाणी पूजनीय गुरुस्थानी असणारे नारायणजी बाबा पंढरपूरकर बाबांच्याही माध्यमातून या ठिकाणी पार्वताईंना भावपूर्ण श्रद्धांजली समर्पण करतो. पुनश्च एकदा या ठिकाणी आलेले सर्वच आप्तेष्ट नातेवाईक सखे सूर्यसजन मित्रपरिवार सर्वांच्या माध्यमातून भावपूर्ण श्रद्धांजली समर्पण करतो. शेवटचा दिवस गोड करण्याकरता निर्व्यसनी राहा, मांसाहार करू नका, जेवढं शक्य होईल तेवढं चांगला वागण्याचा प्रयत्न करा, भक्ती केल्याशिवाय राहू नका. शेवटचा पेपर ज्याच्या दारात सोडवायचा आहे तो आपला स्वैरा नाही, तो आपला भाऊ नाही, तो कोणी नेता नाही, कोणी तो भगवंत आहे. आणि तिथं खोटं चालत नाही. माणसाकडे खोटं चाललं पण तिथं धकत नाही. म्हणून देवाला आपलंसं करा, सुखी समाधानी आणि आनंदी होण्याचा प्रयत्न करा. कीर्तन कोणाचंही असो पण कीर्तनातून भाव एकच घ्यायचा. अभंग तुकोबारायांचा आहे, संतांचा आहे. आपल्यालाही पेपर सोडवायचा आहे, तो सोडवण्याचा प्रयत्न निश्चित करायचा. जितकं चांगलं वागता येईल तितकं जीवन चांगलं जगण्याचा प्रयत्न करा. गळ्यामध्ये तुळशीची माळ घाला आणि गुरु केल्याशिवाय राहू नका. ज्यांनी गुरु केला ते तरले आणि ज्यांनी नाही केला ते कायम गुरुच करीत राहतील, हो की नाही. तारुण्याच्या मध्ये न मानशी कोणाशी सदा मुसमुशी धुळी जायचा. म्हणून गुरु करा आणि आपलं जीवन गुरुचरणी समर्पण करा. पुनश्च एकदा झालेली सेवा समर्पण आईसाहेबांच्या चरणी. हरी ज्ञानेश्वर मावली